आपण झूम करून पण दाखवू तुम्हाला. साठी पॅन कार्ड आपण इथं ग्राह्य धरल्या जाणार नाही. महिन्याच्या आतलं इलेक्ट्रिसिटी बिल तुमचं ऍड्रेस प्रूफ म्हणून पण ग्राह्य धरल्या जाते. नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला आधार अपडेट करण्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागतात, जसं की आपल्याला नेम चेंज करायचा आहे, लग्नानंतर महिलेचं करायचं आहे, किंवा नाव आपल्याला चेंज करायचं आहे, जन्मतारीख चेंज करायची आहे, किंवा ऍड्रेस चेंज करायचा आहे. याला डॉक्युमेंट काय लागतात, एक वेबसाईटवर जाऊन आपल्या जी अधिकृत UIDची वेबसाईट आहे त्याच्यावरून एक PDF आपण डाउनलोड केलेला आहे. मी त्या PDFची लिंक डायरेक्ट डिस्क्रिप्शन मध्ये देतो. सर्वात प्रथम त्या PDF मध्ये काय काय लिहिलेलं आहे आपण महत्त्वपूर्ण समजून घेऊया टोटल, म्हणजे आपल्याला तुमची जाण्या येण्याची आधार सेंटरवर एक्झॅक्ट तुम्हाला तेच डॉक्युमेंट घेऊन जाता येतात, ऍप्लिकेशन सबमिट करून घेता येते, आणि सगळं आपण याची स्टेप बाय स्टेप माहिती करून घेऊया. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर जाऊया आपल्या स्क्रीनवर आणि 14 पेजचं जे PDF आहे त्याला आपण चेक करून आणि त्याला डिस्क्राईब करून बघूया. इथं बघायचं आहे, याच्या पेज नंबर 3 वर यायचं आहे सगळ्यात स्टार्टिंगला. इथं प्रूफ ऑफ आयडेंटिटी म्हणून एक आपल्याला काय लागते, व्हॅलिड इंडियन पासपोर्ट. ठीक आहे, नवीन ऍप्लिकेशन करताना बरेच लोकांकडे आहे, नाहीये, नसते. पॅन कार्ड म्हणून पण वापरू शकता, पण ते प्रूफ ऑफ आयडेंटिटी म्हणून. प्रूफ ऑफ ऍड्रेस साठी पॅन कार्ड आपण इथं ग्राह्य धरल्या जाणार नाही. जर तुम्हाला प्रूफ ऑफ आयडी प्रूफ म्हणून वापरायचं असेल तर पॅन कार्ड करू शकता, आणि ऍड्रेस चेंज करायचा असेल तर पॅन कार्ड हे तुमचं ग्राह्य नाही. तर तुम्ही बघू शकता बघा, त्याला आपण झूम करून पण दाखवू तुम्हाला. ठीक आहे, राशन PDF फोटोग्राफ हे आयडी प्रूफ म्हणून, ऍड्रेस प्रूफ म्हणून आणि रिलेशन प्रूफ म्हणून पण मिळू शकते. हे तुम्हाला हे वापरू शकता. डेट ऑफ बर्थ म्हणून वापरू शकत नाही, बघा इथं क्रॉस केलेला आहे. वोटर आयडी इथं दिलेली आहे, तर वोटर आयडीला आयडी प्रूफ, ऍड्रेस प्रूफ, रिलेशन प्रूफ म्हणून वापरू शकत नाही वोटर आयडी. ठीक आहे, त्याच्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स आयडी प्रूफ, ऍड्रेस प्रूफ होऊ शकते. त्याच्यानंतर सर्व्हिस फोटो आयडेंटिटी कार्ड हे आयडी प्रूफ म्हणून होते. ऍड्रेस प्रूफ आणि जन्मतारखेचा पुरावा म्हणून हे वापरू शकत नाही आपल्याला. पेन्शनर आयडी कार्ड याला पण आयडी प्रूफ म्हणून म्हणू शकता. डिसेबिलिटी कार्डला सुद्धा आयडी प्रूफ म्हणू शकता, जन्मतारखेचा पुरावा म्हणून पण वापरू शकता. बँकेचं पासबुक तुम्ही आयडी प्रूफ आणि ऍड्रेस प्रूफ म्हणून वापरू शकता, ते पण ते नॅशनलाइज बँकेचं असायला पाहिजे. मार्कशीट आयडी प्रूफ म्हणून वापरू शकता, रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ते असली पाहिजे. आणि हे अजून बरेचसे ऑप्शन्स आहेत मित्रांनो, हे सहसा आपल्याकडे नसतात. ठीक आहे, MLA MP म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा एक सर्टिफिकेटचा फॉर्मॅट असतो, तो तुम्ही ऍड्रेस प्रूफ म्हणून वापरू शकता. याच्यापूर्वी आयडी प्रूफ म्हणून पण, जन्मतारखेचा पुरावा म्हणून वापरायला जात होते, परंतु आता ते नियम मध्ये चेंज झालेत. आता ते फक्त तुम्ही ऍड्रेस प्रूफ म्हणून वापरू शकता. तहसीलदार गॅजेटेड ऑफिसरचं पण ऍड्रेस प्रूफ, म्हणजे आपण रहिवाशी काढतो, एज अँड डोमासाईल, ते तुमचं ऍड्रेस प्रूफ म्हणून होऊ शकते. गॅजेटेड ऑफिसर ऍट नाको, याचं काय आहे ते माहित नाही आपल्याला, हे पण डॉक्युमेंट आता कोणाकडे असते नाही माहित नाही. इलेक्ट्रिसिटी बिल नॉट मोर दॅन 3. ठीक आहे, राशन PDF फोटोग्राफ हे आयडी प्रूफ म्हणून, ऍड्रेस प्रूफ म्हणून आणि रिलेशन प्रूफ म्हणून पण मिळू शकते. हे तुम्हाला हे वापरू शकता. डेट ऑफ बर्थ म्हणून वापरू शकत नाही, बघा इथं क्रॉस केलेला आहे. वोटर आयडी इथं दिलेली आहे, तर वोटर आयडीला आयडी प्रूफ इथं बघू शकता, राईट टिक केलेले आहे. ठीक आहे, वॉटर बिल पण ऍड्रेस प्रूफ म्हणून होते, आयडी प्रूफ म्हणून, आणि डेट ऑफ बर्थ साठी वापरू शकत नाही. व्हॅलिड सेल रजिस्टर रेंट अग्रीमेंट हे सुद्धा ऍड्रेस प्रूफ होऊ शकते. गॅस कनेक्शन बिल सुद्धा ऍड्रेस प्रूफ होऊ शकते. ठीक आहे, बऱ्याच वेळेस आपल्याकडे लाईट बिल नसतो स्वतःच, पण गॅस कनेक्शन रेंट न राहत असतो, तर ते ऍड्रेस प्रूफ म्हणून ग्राह्य धरले जाते आपलं. मेडिकल इन्शुरन्स पॉलिसी सुद्धा आयडी ऍड्रेस प्रूफ म्हणून होते. बर्थ सर्टिफिकेट जे आहे ते जन्मतारखेचा पुरावा म्हणून आपण वापरू शकता. आयडी प्रूफ म्हणून वापरू शकत नाही, ऍड्रेस प्रूफ म्हणून वापरू शकत नाही आपण. ठीक आहे, अशा पद्धतीची डॉक्युमेंट लिस्ट टोटल इथं तुम्हाला दिलेली आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन अपडेट्स आपल्या व्हिडिओवर हमेशा तुम्हाला मिळत असतील.